Guys, today we'll see the applications of resonance or mesomeric effect. लास्ट लेक्चरमध्ये आपण व्हॉट इज मीन बाय रेझोनन्स अँड व्हॉट इज मीन बाय मेसोमेरिक इफेक्ट हे पाहिलं आहे. आज आपण या ठिकाणी त्याचे ॲप्लिकेशन्स पाहणार आहोत. ॲप्लिकेशन्समध्ये फर्स्ट ॲप्लिकेशन्स असेल स्टॅबिलिटी of carbonium ion, stability of carbonium ion, that is carbocation. इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये टर्सरी, सेकंडरी, प्रायमरी कंटेनिंग ओनली सिग्मा बॉन्ड पाहिलेत. आपण या ठिकाणी आता पाय बॉन्ड कंटेनिंग कंपाऊंड पाहणार आहोत. फॉर एक्झाम्पल हियर CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस असं असेल आणि सिम्पली CH3 असं जर असेल तर या दोघांमध्ये मोर स्टेबल. इफ यू कम्पेअर द स्टॅबिलिटी here this carbocation, that is positively charged carbon, is more stable. The first one is more stable since it is stabilized by this double bond. Okay, mesomeric effect ने हा स्टेबल होतोय, इथला डबल बॉन्ड याला स्टेबल करतोय. Okay, here there is no such a double bond, there is only inductive effect, and always the resonance effect or the mesomeric effect is dominant over resonance or mesomeric effect is dominant over hyperconjugation, and hyperconjugation is dominant over inductive. ही ऑर्डर तुम्ही तात्पुरती ह्या तीन इफेक्ट पुरती लक्षात ठेवा. इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे जर समजा एकाच ठिकाणी 2 ते 3 इफेक्ट येत असतील तर त्यामध्ये प्रिफरन्स कुणाला द्यायचा? दॅट इज द रेझोनन्स ऑर मेसोमेरिक इफेक्ट हॅविंग दी more preference over hyperconjugation and hyperconjugation having the preference over inductive effect. तर याच्यामध्ये इंडक्टिव्ह जरी असला तर इंडक्टिव्हपेक्षा रेझोनन्स किंवा मेसोमेरिक इफेक्टला प्रिफरन्स द्यायचा. दॅट्स वाय इट इज मोर स्टेबल हिअर ड्यू टू रेझोनन्स. इट इज मोर स्टेबल ॲज कम्पेअर टू दिस वन. ओके, तर या ठिकाणी पहिला मोर स्टेबल असेल. अगेन अनदर एक्झाम्पल, बेंझील cation CH2 plus, then CH plus, two phenyl ring is attached to this carbocation and triphenyl methyl. It is a diphenyl methyl carbocation and now this is a triphenyl methyl C plus. This is a triphenyl methyl carbocation. First, second, third. नाव जर आपण याची स्टॅबिलिटी कंपेअर केली तर पहा, हा जो कार्बोकॅटन आहे याला स्टेबल करण्यासाठी किंवा याच्यामध्ये रेझोनन्स आहे एका रिंगचा डबल बॉन्ड, हा डबल बॉन्ड याला कॉन्ज्युगेशनमध्ये आहे. या ठिकाणी अशा प्रकारे रेझोनन्स होतो. एक रिंग किंवा एक फिनाइल रिंग याला कॉन्ज्युगेशनमध्ये आहे, त्याला स्टेबल करते. इन दिस केस देअर आर 2 रिंग्स आर इन कॉन्ज्युगेशन. एका टाइमला हा त्याला रेझोनन्समध्ये येईल, दुसऱ्या वेळेस हा रेझोनन्समध्ये येईल. मीन्स देर इज 2 फिनाइल रिंग्स आर इन कॉन्ज्युगेशन. ओके, विच कॉजेस द रेझोनन्स. हियर फॉर दिस कार्बोकॅटन 1 2 3, 1 secondly this one and third one this one, means 3 rings can undergoes the resonance with that carbocation and gives the electrons. तिन्ही रिंग त्या कार्बोकॅटनला इलेक्ट्रॉन देतील आणि स्टेबल करतील. या ठिकाणी 2 रिंग इलेक्ट्रॉन देतील, स्टेबल करतील. या ठिकाणी एक रिंग इलेक्ट्रॉन दिले आणि स्टेबल करेल. जेवढे जास्त इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहेत किंवा जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन त्याला भेटले तर तो लवकरात लवकर स्टेबल होईल.
त्यामुळं आपण याला काय म्हणू, तिसरा थर्ड इज मोर स्टेबल दॅन सेकंड इज मोर स्टेबल दॅन फर्स्ट वन. ओके, पहिल्यांदा बघायचं इलेक्ट्रॉन देणारे ग्रुप कुठल्या ह्याच्यामध्ये आहेत तो मोर स्टेबल, आणि सगळेच इलेक्ट्रॉन देणारे असतील तर जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन देणारे कुठले आहेत तो पाहायचा. ओके, नाउ there is one simple order, okay, for plus m, stability of carbonium ion, that is stability of carbonium ion is directly proportional to, जसं आपण इंडक्टिव्हचं पाहिलं, stability of carbonium ion, that is cation, is directly proportional to plus m group. ओके, प्लस एम इफेक्ट और प्लस एम ग्रुप, जेवढा प्लस एम ग्रुप जास्त तेवढा तो मोर स्टेबल असेल. तर त्या ठिकाणी एक ऑर्डर आहे प्लस एमसाठी, पहा NH मायनस, ओके, ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे आणि इकडे फिनाइल रिंग असेल, ओके, किंवा अल्किन CH डबल बॉन्ड CH2 असं असेल त्यावेळेस, देन O मायनस विच डोनेट द इलेक्ट्रॉन्स, देन इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप that is NH2, okay, having lone pair, then NHR, then NR2, okay, then this is OH, okay, then OCS3, then NHCOCS3, then OCOCS3, then fluorine, chlorine, bromine, iodine, like that. In this way these are the plus m groups. मग यामध्ये हा डिक्रीजिंग ऑर्डर आहे, या दोघांमध्ये हा जास्त इलेक्ट्रॉन देतो, म्हणजे जसं जसं या ठिकाणी डिक्रीजिंग ऑर्डर आहे तेवढे त्याची इलेक्ट्रॉन देण्याची कॅपॅसिटी ही कमी होत आहे. लक्षात, सगळ्यात टॉपला या ठिकाणी NH मायनस विच गिव्ज मोर इलेक्ट्रॉन्स टू दॅट अरोमॅटिक रिंग और द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. म्हणजे जर समजा या ठिकाणी कार्बोकॅटन असेल CH2 फॉर एक्झाम्पल, हिअर CH2 या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज आहे अँड हिअर दिस इज NH मायनस. ओके, तुम्हाला मी सांगितलं पॉझिटिव्ह चार्ज असू द्या, ज्या कंडिशन दिल्या होत्या कार्बन कार्बन डबल बॉन्डला असेल किंवा पॉझिटिव्ह चार्जला असेल, त्या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज किंवा लोन पेअर हे कॉन्ज्युगेशनमध्ये आहेत का नाही चेक करायचं. पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज हे कॉन्ज्युगेशनमध्ये आहे, हा याला स्टेबल करेल. ओके, किंवा या ठिकाणी दुसरं एक्झाम्पल CH2 NH2 लोन पेअर आहे, सेकंड वन CH2 पॉझिटिव्ह चार्ज OH आहे, ओके, अँड थर्ड वन हिअर द CH2 पॉझिटिव्ह चार्ज अँड देअर इज NHCOCS3, NHCOCS3. नाउ इफ यू कम्पेअर द स्टॅबिलिटी, इथे स्टॅबिलिटी ऑर्डर दिलेला आहे, या तिघामध्ये आपल्याला कम्पेअर करायचं आहे कुठला मोर स्टेबल, फर्स्ट सेकंड थर्ड. तर आपण या ठिकाणी पहा, जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन NH2 हा इलेक्ट्रॉन इझिली देईल, प्लस एम इफेक्ट याचा जास्त आहे ॲज कम्पेअर टू OH हिअर, अँड OH हॅविंग हायर पॉवर ॲज कम्पेअर टू NHCOCS3. ओके, इट मीन्स फर्स्ट इज मोर स्टेबल दॅन सेकंड अँड सेकंड इज मोर स्टेबल दॅन थर्ड. दिस इज, तर क्वेश्चन यावर असा विचारू शकतो, डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटन असं दिलेलं असेल, किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज मोर स्टेबल, विच ऑफ द फॉलोइंग इज लिस्ट स्टेबल. तर त्या प्रकारे आपण त्याचं आन्सर त्या ठिकाणी सॉल्व करायचं. हा झाला प्लस एमचा ऑर्डर, प्लस एम ऑर्डर. ओके, डिक्रीजिंग ऑर्डर फॉर दॅट प्लस एम. मायनस एम साठी कुठला ऑर्डर असेल पहा, मायनस एम हिअर NO2 जो की आपण इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये पाहिला NO2, त्यानंतर CN सायनाइड आहे, अल्डिहाइड आहे, कीटोन आहे, त्यानंतर ॲसिड आहे. ओके, ॲसिड्स, देन द रिमेनिंग फंक्शन ग्रुप कंपेअर हिअर द NO2 CN, हे मॅक्झिमम NO2 CN COH असे ग्रुप दिलेले असतात. आणखीन याच्यामध्ये एक कन्फ्युजन
कुठं होत असतं पहा, ज्या ठिकाणी काही ग्रुप्स असे असतात जे -m दाखवतात आणि -m दाखवत असतील तर +i होऊ शकतो, किंवा -i ग्रुप हा +m किंवा -m असू शकतो. असं काही नाही की जे -i आहे ते -mच असायला पाहिजेत, असं नाही आहे. ओके, दिस इज द ऑर्डर. नाउ विल सी द एक्झाम्पल्स ऑफ this one. Secondly, suppose on the aromatic ring CH2 carbocation, and suppose there is NO2 group at the para position CH2 plus here this is OH, and third one here this is CH2 which is benzyl carbocation, याला बेन्झिल असं म्हणायचं. ॲट द पॅरा पोझिशन देर इज NH2. पहिल्यांदा चेक करायचं तो कार्बोकॅटॉन, या ठिकाणी या कार्बोकॅटॉनला स्टॅबिलिटी या फिनाइल रिंगनं सारखीच असणार आहे. त्यानंतर जे काही सबस्टंट आहेत NO2 हिअर OH अँड NH2 याचं नेचर पहा. त्याच्या खाली ज्याचं ते नेचर असेल ते दोन्ही त्या ठिकाणी जे इफेक्ट दाखवतात त्या इफेक्टचं नेचर त्या ठिकाणी लिहायचं. NO2 पहिल्यांदा तो काय आहे -I, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड सिग्मा बॉन्डचा विचार करायचा, -I इफेक्ट त्या ठिकाणी आहे. आणि दुसरा जो आपण आत्ता पाहतो मेझोमेरिक, त्यामध्ये सुद्धा तो काय आहे -M, कंबाइंड इफेक्ट -M, बट मेझोमेरिक इफेक्ट इज डॉमिनंट ओव्हर द इंडक्टिव्ह असं आपण पाहिलं. इथं सुद्धा हा इफेक्ट काय होतो -I. पहिल्यांदा सिग्मा बॉन्डचा विचार करा, कार्बन थ्रू OH हा काय करू लागलाय, इलेक्ट्रॉन विथड्रॉ करतोय, इलेक्ट्रॉन काढून घेतोय, हा -I इफेक्टनुसार. पण हा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आणि हा डबल बॉन्ड एकमेकाला कसे आहेत, कॉन्ज्युगेशनमध्ये आहेत. म्हणजे त्यामध्ये एकच सिग्मा बॉन्ड आहे. एकच सिग्मा बॉन्ड असेल तर त्या ठिकाणी काय होतं, कॉन्ज्युगेशन असतं आणि रेझोनन्स होतो. रेझोनन्स झाला म्हणजेच त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन देणारा ग्रुप +M, आणि या ठिकाणी +M डॉमिनंट आहे, या ठिकाणी -M. +M आहे, -I जरी इलेक्ट्रॉन विड्रॉ करत असेल तर +M नुसार तो जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन देतो. इट इज इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, लक्षात ठेवा. या ठिकाणी दोन्ही विड्रॉच करू लागला आहे, इथे इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप झाला. हे अगोदर आपण या दोघांच्या फॉर्म्युला हे घेऊन इथं काढायचं, तो इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे का विड्रॉईंग आहे. हिअर थ्रू सिग्मा इट विड्रॉज द इलेक्ट्रॉन, कार्बन कडून नायट्रोजन काय करतो, इलेक्ट्रॉन विड्रॉ करतो, -I आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर हा इलेक्ट्रॉन देतोय, कारण लोन पेअर डबल बॉन्ड कॉन्ज्युगेशनमध्ये आहेत. +M इफेक्टनुसार तो इलेक्ट्रॉन देतो, आणि +M हा डॉमिनंट असल्यामुळं तो काय आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग. तर या ठिकाणी पहा, ह्या दोघांची केस सारखी झाली. -I दोघांमध्ये कॉमन आहे, +M कॉमन आहे. हा तर इलेक्ट्रॉन विड्रॉ करणारे हा सगळ्यात अनस्टेबल असेल. ओके, हा अनस्टेबल असेल, हा सेफ्टी असणार आहे स्टॅबिलिटीमध्ये. पण या दोघांमध्ये कुठला आहे पाहायचा, दोघांमध्ये -I, दोघांमध्ये +M. मग यामध्ये कम्पेअर करायचा, +M कुणाचा जास्त आहे, +M कुणाचा जास्त आहे, NH2 चा जास्त आहे, त्यामुळं हा मोर स्टेबल. त्यानंतर हा असेल आणि याच्यानंतर हा, मीन्स थर्ड वन इज मोर स्टेबल दॅन सेकंड इज मोर स्टेबल दॅन फर्स्ट. अशा प्रकारे आपण त्याचा स्टॅबिलिटी ऑर्डर काढायचा आहे कार्बोनियम आयॉनचा. ओके, तर कुठले ग्रुप त्या ठिकाणी अटॅच आहेत ते आपल्याला पाहावं लागेल. हा झाला स्टॅबिलिटी ऑफ कार्बोनियम आयॉन. त्यानंतर सेकंड ॲप्लिकेशन असेल स्टॅबिलिटी ऑफ कार्बन आयॉन. स्टॅबिलिटी ऑफ कार्बन आयॉन. कार्बन आयॉन आपल्याला स्टॅबिलिटी म्हटल्यानंतर काय करावं लागेल, त्याचा चार्ज, आयॉनचा चार्ज हा कमी करावा लागेल. चार्ज कमी करण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप पाहिजेत, म्हणजे -M आणि -I हे ग्रुप आपल्याला पाहिजेत, तरच तो स्टेबल होतोय. इलेक्ट्रॉन देणारे असतील तर तो अनस्टेबल होणार आहे. कार्बोकॅटॉनला देणारे पाहिजेत आणि कार्बनला इलेक्ट्रॉन विथड्रॉ करणारे ग्रुप पाहिजेत, म्हणजेच या ठिकाणी -M ग्रुपची गरज लागणार आहे. Now here if you compare the stability CH2 डबल बॉन्ड CH2 मायनस. आता या ठिकाणी सिंपल डबल बॉन्ड काय करतोय, कार्बोकॅटॉन असेल तर त्याला इलेक्ट्रॉन देतोय,
हा डबल बॉन्ड फार इंटरेस्टिंग आहे पहा. सिंपल जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड याचा असेल किंवा अरोमॅटिक रिंगमधला असेल. ओके, इट इज व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग अँड व्हेरी इम्पॉर्टंट. सी हिअर दिस इज सपोज CH2 मायनस आहे. प्लसच्या केसमध्ये ज्याला जी गरज लागणार आहे त्याच्यानुसार तो काम करतोय. ओके, हा निगेटिव्ह चार्जला सुद्धा मदत करतोय. निगेटिव्ह चार्ज इथं येतो आणि हा डबल बॉन्ड इथे येतोय. म्हणजे हा डबल बॉन्ड काय करू लागला, याला सुद्धा स्टेबल करतोय. याचा रेझोनन्स कसा होतो, CH2 मायनस इथं येतो आणि CH डबल बॉन्ड CH2. थोडक्यात सांगायचं काय, याचा चार्ज कमी करू लागलाय बाय रेझोनन्स. हिअर ऑल्सो दिस निगेटिव्ह चार्ज अँड डबल बॉन्ड आर इन कॉन्जुगेशन. म्हणजे याचा सुद्धा चार्ज कमी करू लागलाय. आणि जर समजा पॉझिटिव्हली चार्ज स्पीसीज असेल, बेन्झिल, आता आपण पाहिलं बेन्झिलची केस, त्यामध्ये तो काय करतो, CH2 प्लसला इलेक्ट्रॉन देतोय. म्हणजे फार चांगलं काम. जसा पुढच्यांना काय गरज आहे ती गरज तो ओळखतो आणि त्या प्रकारे तो काम करतोय. जर अनायन असेल तर त्याच्याकडे जास्त झालेलं काढून घेतो, त्याला स्टेबल करतोय. याच्याकडे इलेक्ट्रॉनची गरज आहे, त्याला तो इलेक्ट्रॉन देतो आणि स्टेबल करतोय. म्हणजे सगळ्याला स्टेबल करण्याचं काम हा नॉर्मल डबल बॉन्ड करतो. ओके, हे लक्षात घ्या. नाव विल सी स्टॅबिलिटी ऑफ दिस कार्बन आयन, दॅट इज सपोज बेन्झिल कार्बन आयन CH2 minus diphenyl or biphenyl methyl CH minus, and here the 2 phenyl rings, and third case carbon negative 1 2 3 phenyl rings are in conjugation. Here 1 2 3 1 2 3. See here the stability of this one. Here only one ring is in conjugation with this negative charge. There are 2 rings which can stabilize that carbon ion, and here the 3 rings can stabilize that carbon ion. ह्या 3 रिंग मध्ये ही रिंग इकडे इलेक्ट्रॉन विड्रॉ करेल, ही रिंग इकडे इलेक्ट्रॉन विड्रॉ करेल, अशा प्रकारचा रेझोनन्स. अँड थर्ड टाइम here the resonance, it means in the third case the carbon ion is stabilized preferentially as compared to second, and second is more stable as compared to first one. म्हणजे या ठिकाणी कॅटायन असू द्या किंवा अनायन असू द्या, स्टॅबिलिटी ऑर्डर ही सारखीच होऊ लागली आहे. ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त डबल बॉन्डनी स्टॅबिलायझेशन होत आहे तो मोर स्टेबल आहे. ओके, त्यानंतरची केस, सपोज CH2 मायनस हिअर ॲट अ पॅरा पोझिशन NO2, CH2 मायनस ॲट पॅरा पोझिशन NH2, and here CH2 minus at para position. There may be any other like OH. Now see here, now we have to compare the multiple effects. NO2 is minus I minus M. फास्ट आपल्याला ओळखता आलं पाहिजे त्यामध्ये कुठला कुठला इफेक्ट होतो. कार्बन नायट्रोजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, मायनस आहे, होणारच आहे. पण मेझोमेरिकमध्ये हा तुमचा ॲटम N म्हणजे X झाला, हा म्हणजे Y झाला, अरोमॅटिक रिंगला अटॅच किंवा डबल बॉन्डला अटॅच असेल, म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्डला XY अटॅच असू द्या, या दोघांमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी चेक करायची. किंवा अरोमॅटिक रिंगला XY अटॅच असेल तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीनुसार तो प्लस M आहे का मायनस M आहे हे आपल्याला ओळखता येतं. इट इज मायनस M. नाव NH2 इट इज मायनस I, कार्बन थ्रू तो इलेक्ट्रॉन करतो, विड्रॉ करतो मायनस I, आणि या ठिकाणी रिंगला इलेक्ट्रॉन देतोय थ्रू प्लस M विच इज अ डॉमिनंट. Here the OH withdraws the electron through minus I effect but donate the electron through plus M effect, and it is electron donating. हे दोन्ही काय आहेत, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. ओके, तर या दोघांमध्ये जास्त इलेक्ट्रॉन डोनेटिंग कोण आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग हा मोर इलेक्ट्रॉन डोनेटिंग कम्पेअर टू दिस वन NH2. ऑर्डरमध्ये सुद्धा तुम्ही पहा
तर याच्यामध्ये कार्बनॅनला स्टॅबिलाइज करण्यासाठी त्याचा चार्ज काय करावा लागतो, कमी करावा लागतो, म्हणजेच विथड्रॉ झाला पाहिजे. त्याचा चार्ज काय झाला पाहिजे, विथड्रॉ झाला पाहिजे. विथड्रॉ करणारे ग्रुप कुठं आहेत, जास्त इथं आहेत, म्हणजे हा इलेक्ट्रॉन विथड्रॉ करणार, म्हणजे हा मोर स्टेबल. दिस वन इज मोर स्टेबल. ओके, in this case this is the more stable as compared to second and third. This one is more stable. आता या दोघांमध्ये इलेक्ट्रॉन विथड्रॉ करणारा कुठला जास्त आहे, दोन्ही इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहेत, त्यामुळं कमी इलेक्ट्रॉन डोनेटिंग जो आहे तो मोर स्टेबल असेल, म्हणजे हा, म्हणजे फर्स्ट नंतर काय येईल थर्ड, आणि थर्ड नंतर काय येईल सेकंड, हा त्याचा ऑर्डर असेल. ओके, द फर्स्ट इज मोर स्टेबल, देन द थर्ड अँड देन द सेकंड. अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी शॉर्टमध्ये ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन सॉल्व कराल त्याच्या साईडला रफमध्ये आपण करून पाहायचा त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा इफेक्ट आहे आणि डॉमिनंट कुठला आहे, आणि त्यानंतर आपला कार्बन आहे का कार्बोकॅटॉन त्याची स्टॅबिलिटी चेक करायची. जसं आपण कार्बोकॅटॉनच्या स्टॅबिलिटीसाठी आता पाहिलं, तसंच कार्बनच्या स्टॅबिलिटीसाठी -m groups or -m effect or the stability of carbanion is directly proportional to -m effect. -m effect जेवढा जास्त तेवढा तो स्टेबल असणार आहे. अँड दी स्टॅबिलिटी ऑफ कार्बनियन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. असं म्हणू, स्टॅबिलिटी ऑफ कार्बनियन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू +m ग्रुप. जेवढे +m ग्रुप असतील किंवा +m इफेक्ट असेल तेवढा तो अनस्टेबल असेल. हा कार्बोकॅटायनच्या उलट असणार आहे, हे आपण पाहिलं. त्यानंतर नेक्स्ट ॲप्लिकेशन या ठिकाणी आपण पाहू ॲसिडिटी ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. ॲसिडिटी ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. ॲसिडिटी ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. ॲसिडिटी ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. ॲसिड म्हणजे काय, जो H+ आयन देतो त्याला आपण ॲसिड असं म्हणतो, COOH. दिस इज अन ॲसिड. हिअर आफ्टर डिसोसिएशन ऑफ H+ आयन व्हॉट एव्हर द कार्बोक्सिलेट आयन रिमेन्स देअर दॅट मस्ट बी स्टेबल, and here that negative charge is stabilized by electron withdrawing group. या ठिकाणी रिंगवर जर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असतील तर तो मोर स्टेबल असणार आहे. नाउ सपोज हिअर NO2. ओके, अँड इन सेकंड केस देअर इज NH2, and if you compare the acidity COOH and here NH2. परत मी सांगितल्याप्रमाणे या दोघांमध्ये सुद्धा आपण कम्पेअर करू शकतो. ॲसिडिटीसाठी इथं काय येणार, H+ दिल्यानंतर आणि हा O- होईल. हा O- स्टेबल झाला पाहिजे, याची काळजी आपण करायची. तो कसा स्टेबल होईल, दॅट इज बाय हिअर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. दिस इज -I -m टोटली इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप झाला. हा NH2 -I आहे पण इलेक्ट्रॉन देतो +m डॉमिनंट असल्यामुळं हा काय झाला, डोनेटिंग. जर समजा एकापेक्षा जास्त इफेक्ट असतील आणि त्यामध्ये तो कुठला डॉमिनंट इफेक्ट आहे त्यानुसार तो वर्क करतो, म्हणजे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग का डोनेटिंग, दॅट विल बी डिपेंडिंग अपॉन द डॉमिनंट इफेक्ट. हा इलेक्ट्रॉन डोनेट करत असेल तर याला स्टेबल करणार आहे का, नाही. इलेक्ट्रॉनची डेन्सिटी वाढेल आणि या केसमध्ये इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी होईल ऑक्सिजनवरच्या, म्हणजे हा स्टेबल असेल, म्हणजेच हा ॲसिडिक असणार आहे. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स increases the acidity of carboxylic acid, that is -m. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग म्हणजे आपण मेझोमेरिकचा विचार करू तर त्या ठिकाणी -m ग्रुप इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲसिडिटी ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड असं आपण म्हणू शकतोय. किंवा या ठिकाणी +m ग्रुप असेल, +m ग्रुप इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲसिडिटी ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. ॲसिडिटी ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. तर या थोडक्या 2 सेंटेन्सहून तुम्हाला लक्षात येईल कुठल्या केसमध्ये त्याची ॲसिडिटी कमी आणि जास्त असणार आहे. हे एक त्याचं ॲप्लिकेशन झालं. वी कॅन टेक नंबर ऑफ एक्झाम्पल्स. देन जसं ॲसिडिटी पाहिलं तसंच नेक्स्ट ॲप्लिकेशन पाहू आपण, बेसिसिटी ऑफ अमाइन्स. बेसिसिटी of amines, since amines are the organic bases that are Lewis bases. Okay,
Suppose here I will take one example, simple cyclohexanamine, and secondly here the aniline. Aniline is an aromatic compound, both having lone pair of electrons. या ठिकाणी हा जो सायक्लिक रिंग आहे याच्यामध्ये डबल बॉन्ड नाहीये आणि कार्बन थ्रू तो नायट्रोजनला इलेक्ट्रॉन देतो. नायट्रोजनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी या ठिकाणी वाढू लागली. नायट्रोजनवर निगेटिव्ह चार्ज, तो जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन्स दुसऱ्या स्पेसिसला देऊ शकतोय. या ठिकाणी हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते इलेक्ट्रॉन्स रिंगकडे जातील थ्रू प्लस एम इफेक्ट. म्हणजेच नायट्रोजनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी या ठिकाणी काय होऊ लागले, कमी होऊ लागले. रिंगकडे इलेक्ट्रॉन जातात, दॅट इज बाय प्लस एम इफेक्ट. पण आपल्याला इलेक्ट्रॉन कुठं जास्त पाहिजेत, नायट्रोजनवर जास्त पाहिजेत दुसऱ्याला देण्यासाठी, इथं कमी होतात. दॅट्स वाय दिस कंपाऊंड इज मोर बेसिक दॅन दिस वन. असं वाक्य आपण ऐकतोय. ॲलिफॅटिक अमाइन्स आर स्ट्रॉंगर बेसिस ॲज कम्पेअर्ड टू द अरोमॅटिक अमाइन्स. द रिझन इज दॅट इन केस ऑफ अरोमॅटिक अमाइन देर इज अ प्लस एम इफेक्ट due to which the electron density on the nitrogen is decreases, which is actually the electrons are given to the aromatic ring. Okay, ते इलेक्ट्रॉन हे aromatic ringला दिले जातात आणि aromatic रिंगची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढते, नायट्रोजनची कमी होते. सेकंड एक्झाम्पल here CH2 डबल बॉन्ड CH NH2 and here CH2 NH2 here N डबल बॉन्ड O मायनस. समजा असं एखादं एक्झाम्पल असेल तर हा काय होतो, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट होणार आहे डबल बॉन्डकडे आणि हा डबल बॉन्ड या कार्बनकडे, म्हणजे इनडायरेक्टली इलेक्ट्रॉन विथड्रॉज करणार आहे. आणि या केसमध्ये सुद्धा इलेक्ट्रॉन हे काय होतात, नायट्रोजनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी NO2 ग्रुप हा विथड्रॉ करतोय. ओके, बट दिस NO2 स्ट्रॉंगली विथड्रॉज द इलेक्ट्रॉन फ्रॉम द नायट्रोजन. जास्त इलेक्ट्रॉन कोण काढणार, तो पाहायचा NO2 ची इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग करण्याची पॉवर ही जास्त आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉन याची जास्तीत जास्त कमी होतील आणि दुसऱ्याला द्यायचं असेल तर आपण काय करतो, कमीत कमी विथड्रॉइंग म्हणजे हा पाहायचा. ओके, अशा प्रकारे या ठिकाणी हा मोर बेसिक असेल. अरोमॅटिक कंपाऊंडमध्ये परत ॲनिलीन आहे आणि ॲनिलीनला सबस्टिट्यूएंट पॅरा पोझिशनला या ठिकाणी सपोज NO2, दुसऱ्या केसमध्ये हा NH2 ॲनिलीन अँड हिअर there is NHCOCH3 and in third case NH2 and suppose here CN. ओके, तर आता या तीन केसमध्ये पहा NO2 हा काय आहे, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग मायनस M डॉमिनंट आहे. हिअर दिस इज -I ग्रुप आहे पण +M आहे, +M डॉमिनंट. इट इज इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग झाला, हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग. ओके, NH चे इलेक्ट्रॉन तो काय करतो, रिंगला देतोय. हिअर C ट्रिपल बॉन्ड N आहे, हा -I आहे ॲज वेल ॲज -M ग्रुप, -M डॉमिनंट, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग. आता पहा या दोघांमध्ये पहिली आणि तिसरी केस जी आहे त्या दोघांमध्ये सारखेपणा काय, बोथ हॅव्हिंग दी -I ॲज वेल ॲज -M बट स्ट्रॉंगली विथड्रॉइंग NO2 ग्रुप. दोन्ही केसमध्ये -I आणि -M मध्ये हाच जास्त विथड्रॉइंग आहे, त्यामुळं हा लिस्ट बेसिक होईल. आणि स्ट्रॉंग बेस कुठला असेल, सेकंड, कारण हा काय करणार आहे, इलेक्ट्रॉन देणार आहे. याची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढली तर तो दुसरा देऊ शकतो. हा असा नायट्रोजन रिंगकडून नायट्रोजनकडे इलेक्ट्रॉन देणार आहे आणि या दोन्ही केसमध्ये हा NO2 ग्रुप असेल किंवा CN ग्रुप असेल तो इलेक्ट्रॉन विथड्रॉ करणार आहे. सेकंड इज मोर बेसिक दॅन, या दोघांमध्ये हा कमी विथड्रॉ करेल, त्यामुळे तो मोर बेसिक ॲज कम्पेअर टू फर्स्ट वन. असं आपण याची बेसिसिटी ऑर्डर काढू शकतोय. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. नेक्स्ट ॲप्लिकेशन इज reactivity towards
reactivity towards electrophilic substitution reaction. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन, त्यालाच ओरिएंटेशन इफेक्ट असं म्हटलेलं आहे. हा पॉइंट अतिशय महत्त्वाचा आहे. ओके, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्समध्ये अरोमॅटिक कंपाऊंडची कॅरेक्टरिस्टिक रिएक्शन आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ओके, जर समजा या अरोमॅटिक रिंगवर एखादा ग्रुप घेतला आपण, NH2 घेतला किंवा OH घेतला, ज्याच्यावर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, याच्यामध्ये याचं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन करायचं आपण ठरवलं. इफ इट इज ट्रीटेड विथ एनी इलेक्ट्रोफिलिक स्पेसिस, then that electrophile will enter at either ortho or para position. The product of this reaction will be either ortho substrate phenol or para substrate phenol. या ठिकाणी येणारा प्रोडक्ट काय येणार आहे? OH असेल. या ठिकाणी एकतर अर्थोला इलेक्ट्रोफाइल येईल, ॲज वेल ॲज हिअर इट गिव्स दी मिक्सचर ऑफ प्यारा प्रोडक्ट OH अँड दिस इज द A. ओके, इट मीन्स अर्थो अँड प्यारा, मिक्सचर ऑफ अर्थो अँड प्यारा असं या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट भेटतोय. याचं कारण असं आहे पहा, दिस लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट ऑन दिस फिनॉल दॅट इज OH, दे आर इन कॉन्जुगेशन विथ द डबल बॉन्ड. इट फॉर्म हिअर डबल बॉन्ड अँड डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इन टू हिअर the negative charge which increases the electron density of the aromatic ring. These two double bonds as it is here, this is double bond OH. Due to loss of one lone pair, that oxygen will occurs positive charge, and here this is the negative charge. Again that negative charge from here double bond is converted into negative charge. Okay, that is here the resonating structure. Then this double bond here, this double bond OH, and here this is a negative charge. Now this negative charge from double bond and double bond is converted into the negative charge. जर तुम्ही आता या रिंगमध्ये टोटल पाहिलात तर निगेटिव्ह चार्ज या OH च्या कुठल्या पोझिशनला आहेत पहा. ह्या दोन पोझिशन ज्या आहेत त्या अर्थ पोझिशन, या दोन मेटा आणि ही पॅरा पोझिशन. तर या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज, तर रिंगच्या अर्थो आणि प्यारावर काय आला? निगेटिव्ह चार्ज. त्यामुळं इलेक्ट्रोफाइल हा कुठं अटॅक होईल? ज्या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज आहे. इलेक्ट्रोफाइल्स हॅविंग द अट्रॅक्शन टुवर्ड्स द इलेक्ट्रॉन्स. ओके, इलेक्ट्रॉनचं त्याला अट्रॅक्शन असल्यामुळं तो इलेक्ट्रोफाइल एकतर अर्थोला येईल किंवा पॅराला येईल. याच्यामुळं या रेझोनन्स इफेक्टमुळं किंवा मेझोमेरिक इफेक्टमुळं ही जी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होणार आहे ती कुठं होईल? एकतर अर्थोला किंवा पॅराला होणार आहे. तर हा इफेक्ट कुठला आहे? +M. जसं आपण OHचं पाहिलं तसंच या ठिकाणी जर NH2 असता तर NH2 वर सुद्धा काय आहे? लोन पेअर. तो लोन पेअर दिला असता आणि रिंगची इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही अर्थो आणि पॅरालाच. म्हणजे सगळेच +M जे ग्रुप आहेत त्याच्यामध्ये ही जी रिॲक्शन होणार आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनमध्ये, नायट्रेशन असेल, सल्फोनेशन, हॅलोजिनेशन, या सगळ्या रिॲक्शन कुठं होतील? अर्थो पॅरा पोझिशनला होतील. ओके, तर हे ओरिएंटेशन आहे. आणि या ठिकाणी जर मी इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर अटॅच केला, फॉर एक्झाम्पल सपोज NO2 असेल जो की -M ग्रुप आहे, NO2 N डबल बॉन्ड O हिअर O-N+, तर त्या ठिकाणी रेझोनन्स कसा होतो पहा? उलट डायरेक्शनमध्ये होतो. त्या ठिकाणचा रेझोनन्स हा N डबल बॉन्ड O अँड हिअर O-, तर हा डबल बॉन्ड इथे शिफ्ट होईल आणि हा डबल बॉन्ड इथं. म्हणजे अर्थोवर काय येणार आहे? अर्थोवर या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज येईल. हिअर दिस इज द डबल बॉन्ड नायट्रोजन, हिअर इट इज O-, हिअर O-, पॉझिटिव्ह चार्ज. तर या ठिकाणी काय आला? पॉझिटिव्ह चार्ज. याला स्टेबल करण्यासाठी हे इलेक्ट्रॉन इथं जातात, इथं पॉझिटिव्ह येतो. याला स्टेबल करण्यासाठी हे इलेक्ट्रॉन इथं येतील आणि या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज येईल. अशा प्रकारे ज्यावेळेस इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप असेल त्यावेळेस अर्थो आणि पॅरा पोझिशनवर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज जनरेट होतो. अर्थो पॅराला जर पॉझिटिव्ह चार्ज येत असेल तर मला आता तुम्ही सांगा इलेक्ट्रोफाइलचा अटॅक अर्थो आणि पॅराला होऊ शकेल का? पॉझिटिव्ह हा पॉझिटिव्ह आहे, इलेक्ट्रॉन डिफिशियंट हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, म्हणजे पॉझिटिव्हवर पॉझिटिव्ह अटॅक करणार नाही. तर रिॲक्शन काय होईल? त्या ठिकाणी
मेटा पोझिशनला जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज नाही आहे, पॉझिटिव्ह चार्ज मेटा पोझिशनला नाही आहे, याचा अर्थ असा होतो त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनची डेन्सिटी जास्त आहे, त्यामुळे इलेक्ट्रोफाइल येणारा इलेक्ट्रोफाइल हा काय होईल, मेटा पोझिशनवर अटॅक होईल. अशा प्रकारे या ठिकाणी ओरिएंटेशन किंवा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स टेक्स प्लेस ऑन द बेसिस ऑफ द प्रीवियसली present substituent on that aromatic ring will decide the orientation of incoming electrophile. हा काय करतो, हा जो ऑलरेडी प्रेझेंट आहे aromatic ring वर तो डिसाइड करतो येणाऱ्या ग्रुपला किंवा येणाऱ्या इलेक्ट्रोफाइलला कुठल्या पोझिशनला त्या ठिकाणी स्पेस द्यायचा किंवा कुठल्या पोझिशनला ती रिॲक्शन व्हायचं कोण ठरवेल, जो सबस्टिट्यूएंट ऑलरेडी त्या aromatic ring वर प्रेझेंट आहे. तर अशा प्रकारे हे रेझोनन्स आणि मेसोमेरिक इफेक्टचे हे ॲप्लिकेशन्स आहेत. यानंतर आपण रिॲक्टिव्हिटी ऑफ कार्बोनिल कंपाऊंड सुद्धा पाहू शकतो न्यूक्लियोफिलिक ॲडिशनसाठी. त्यामध्ये काय होतं, न्यूक्लियोफिलिक ॲडिशनमध्ये जेवढं त्या ठिकाणी कॉन्जुगेशन असेल, फॉर एक्झाम्पल हा कार्बोनिल कार्बन आहे, या ठिकाणी CH3 आहे आणि दुसऱ्या केसमध्ये CH2 डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड O CH3 असं जर असेल तर हा इलेक्ट्रॉन डोनेट करणार आहे आणि हा डबल बॉन्ड थ्रू इथं इलेक्ट्रॉन डोनेट करेल, म्हणजेच याचा पॉझिटिव्ह चार्ज हा कमी होऊन जाईल. पण या ठिकाणी फक्त फ्लसा इफेक्ट थ्रू इलेक्ट्रॉन डोनेट करणार आहेत, म्हणजे न्यूक्लियोफिलिक ॲडिशन जी होणार आहे ती कुठं होईल, इथं होऊ शकते, कारण या ठिकाणी जास्तीत जास्त पॉझिटिव्ह चार्ज राहणार नाही आहे जेवढा इथे राहणार आहे. दॅट्स वाय द न्यूक्लियोफिलिक ॲडिशन टेक्स प्लेस इन दिस केस मोर ॲज कम्पेअर टू दिस वन. ओके, तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी मेसोमेरिक इफेक्टनुसार न्यूक्लियोफिलिक ॲडिशन कुठल्या केसमध्ये होते हे सुद्धा सांगू शकतोय. वन ऑफ द एक्झाम्पल, सपोज हियर CH3CHO, ओके, अँड इन सेकंड केस सपोज CH2, हियर CHO, and suppose there is a electron withdrawing group like CH2NO2. हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग असल्यामुळं याचा पॉझिटिव्ह चार्ज हा जास्त असणार आहे आणि न्यूक्लियोफिलिक ॲडिशन कुठं होईल, या ठिकाणी न्यूक्लियोफिलिक ॲडिशन फास्टर होईल ॲज कम्पेअर टू दिस वन. ओके, न्यूक्लियोफिलिक ॲडिशन या कंपाऊंडवर जास्त होणार. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे रेझोनन्स इफेक्टचे ॲप्लिकेशन्स आहेत.